सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना करतो। आज या विशाल अशा शेतकरी मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनरावजी लोणीकर, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय मालक देशमुख, राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते आदरणीय सुधाकर पंत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री संजय मामा शिंदे, या ठिकाणी विशेषत्वाने ज्यांचा आपण सत्कार केला ते आपल्या मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष श्री अतुल बाबा भोसले, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री दिलीप घाडगे, त्याचप्रमाणे श्री दीपक भोसले, साधनाताई भोसले, रजनीताई देशमुख, शोभाताई वाघमोडे, श्रीकांतजी बागल, श्रीकांतजी देशमुख, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आमदार प्रशांत मालक परिचारक, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आणि उद्याच्या दिवशी विठुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता आसूसलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी मागच्या वर्षी विठ्ठलाच्या चरणी आलो आणि ज्यावेळेस पूजा झाली, पूजा झाल्यानंतर विठ्ठलाला एकच साकडं घातलं होतं की विठ्ठला या सातत्याच्या दुष्काळाच्या दुष्चक्रातनं आम्हाला बाहेर काढ। आम्ही ज्यावेळी सत्तेमध्ये आलो 15,000 गावांमध्ये दुष्काळ होता, त्याच्या पुढच्या वर्षी 25,000 गावांमध्ये दुष्काळ होता। प्रचंड मोठं दुष्काळाचं सावट या राज्यावर होतं। विठू माऊलीला मी त्या ठिकाणी प्रार्थना केली की तुमचं प्रेम हे पावसाच्या रूपानं आमच्या शेतकऱ्यावर बरसू द्या। आणि काय आश्चर्य झालं बघा, मागच्या वर्षी इतका प्रचंड पाऊस आला की आपल्या इथे सर्व धरणं भरली। 2 वर्ष जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे साठे तयार करण्याकरता वेगवेगळी स्ट्रक्चर्स आपण तयार केली। ती सगळी स्ट्रक्चर्स भरली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की हा चमत्कार असा झाला की जवळजवळ त्याच्या आधीचे वर्ष जर आपण बघितले तर आपला कृषी विकासाचा दर हा पुढे होता, निगेटिव्ह होता, मायनस होता। कधी -11%, कधी -8%, कधी -4%। पण गेल्या वर्षी विठू माऊलीने आमचं प्रार्थना ऐकली आणि आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की सातत्याच्या निगेटिव्ह ग्रोथ रेट मधनं उड्या विकास दरानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र हा पॉझिटिव्ह विकास दरामध्ये गेला आणि शेतीचा आमचा विकास दर हा 12.5% त्या ठिकाणी वाढला। आणि जर त्याच्या मागच्या वर्षीचा आपण विचार केला तर 20% आमचा कृषी विकासाचा दर हा त्या ठिकाणी वाढला। इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला या ठिकाणी विठ्ठलाचा आशीर्वाद प्राप्त झाला। विठ्ठलाची महिमा वेगळीच आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की माझा मध्यंतरी एक हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यातलं सुखरूप वाचल्यानंतर मी खऱ्या अर्थानं असं म्हटलं होतं की विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला, 11,20,00,000 महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मिळाला। पण आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की आदल्या दिवशी रात्री मी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झाल्यानंतर त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही मला कीर्तनकारांनी भेट दिली आणि सांगितलं, साहेब तुमच्या घरी नेऊन ही मूर्ती ठेवा। दुसऱ्या दिवशी सगळा दौरा वगैरे आटोपला आणि आटोपून एका गावामध्ये गेलो, तिथे
आमचं कुलदैवत इथेच आहे, निरा नरसिंगपूर. तिथलं मला जे पुजारी आहेत त्यांनी तिथली शाल भेट दिली आणि त्यानंतर मी हेलिकॉप्टरमध्ये गेलो. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती बाजूला माझ्याच ठेवली आणि मी काही अंधविश्वासी नाही, कुठल्याही अंधविश्वासात मी विश्वास ठेवत नाही, पण याला योगायोग म्हणा, आश्चर्य म्हणा की ईश्वराची कृपा म्हणा, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या केबिन मधलं सगळं तुटलं, पण विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला काहीच झालं नाही. ती मूर्ती तशीच्या तशी मी घेऊन गेलो, न त्या मूर्तीला काही झालं न मला काही झालं. आणि म्हणूनच त्यानंतर मी सांगितलं ही तर विठ्ठलाची कृपा आहे की त्याच्या कृपेनं या ठिकाणी वाचलो आणि 12 कोटी आमची जी जनता आहे त्या जनतेच्या आशीर्वादानं मी वाचलो. अशा प्रकारचा विठ्ठलाचा आशीर्वाद हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्राप्त झाला. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये खूप मोठी समस्या गेल्या अनेक वर्षापासून तयार झाली. ही काही आमचं सरकार आल्याने तयार झालेली नाही. गेले 15-20 वर्ष या शेतीच्या क्षेत्राकडे ज्या प्रकारचं दुर्लक्ष झालं, सिंचनाकडे दुर्लक्ष झालं, शेतीच्या यांत्रिकीकरणाकडे दुर्लक्ष झालं, शेतीमध्ये आधुनिक पद्धती याव्यात याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यातनं अवस्था काय झाली, आज राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा केवळ 10% आहे. राज्याची 50% जनता ज्या शेती क्षेत्रावर अवलंबून आहे त्या शेती क्षेत्राचा वाटा हा केवळ 10%, म्हणजे 50% जनतेच्या श्रमातनं 10% संपत्ती तयार होते आहे आणि उरलेल्या 50%च्या श्रमातनं 90% संपत्ती तयार होते आहे. आणि म्हणून आमचा शेतकरी गरीब आहे, तो संपन्न होत नाही, त्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की शेतकऱ्याला सक्षम करावं लागेल, शेतीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. जोपर्यंत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक होणार नाही, जोपर्यंत आमची उत्पादकता वाढणार नाही, तोपर्यंत कर्जाच्या फेऱ्यातनं आमचा शेतकरी बाहेर येऊ शकत नाही. आणि म्हणून गेली 2 वर्ष मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक सुरू केली. जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, मागेल त्याला शेततळ्याची योजना असेल, सिंचनाच्या योजना असतील, कृषीपंपाच्या योजना असतील, सोलारच्या योजना असतील, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण सुरू केली. जवळजवळ 25-25 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण केली आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की पाण्याच्या 2 दिवसांमध्ये खंड पडल्यानंतर देखील जलयुक्त शिवारच्या अंतर्गत जवळजवळ 12 लाख हेक्टर जमीन ही आपण 2 वर्षामध्ये सिंचनाखाली आणली आणि ते पाणी उपलब्ध होतं म्हणून पावसाचा खंड पडला तरी शेतकऱ्याच्या पिकाला पाणी मिळालं आणि त्याचं पीक हे त्या ठिकाणी मेलं नाही. अशा प्रकारची अवस्था या 2 वर्षामध्ये आपण उभी केली. मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात यांत्रिकी आली पाहिजे. मायक्रो इरिगेशन, ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून आमची उत्पादकता वाढली पाहिजे. दर्जेदार बियाणं आम्हाला मिळालं पाहिजे. भाऊसाहेबांचं अभिनंदन करीन, त्यांनी या ठिकाणी उन्नत शेती आणि संपन्न शेतकरी अशा प्रकारचं अभियान हातामध्ये घेतलं आणि शेतकऱ्याला दर्जेदार माल मिळाला पाहिजे हा प्रयत्न सुरू केला. केंद्रातल्या मोदीजींच्या सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला. 5 वर्ष पुढचे खताचा भाव वाढवणार नाही अशा प्रकारचा निर्णय मोदीजींच्या सरकारनं घेतला आणि नीम कोटिंग करून या ठिकाणी खताचा जो काही टंचाई होती, तुटवडा होता, तो देखील पूर्णपणे त्या ठिकाणी बंद करण्याचं काम केलं. राज्यातल्या 80% शेतकऱ्यापर्यंत आपण त्या ठिकाणी त्याचं सॉइल हेल्थ कार्ड पोहोचवलं आणि त्या माध्यमातून त्याच्या शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता त्याला कशा प्रकारे मदत करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केला आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण करतोय. आज आमची ऊसाची शेती असेल, ऊसाच्या शेतकऱ्यावर सातत्याने हा आरोप केला जातो की पाटाचं पाणी वापरतो, खूप जास्त पाणी वापरतो आणि म्हणून पाणी कमी वापरलं गेलं पाहिजे. याकरता ऊसाची शेती ही संपूर्ण ड्रिपवर गेली पाहिजे, मायक्रो इरिगेशनवर गेली पाहिजे. राज्य सरकारने त्याचाही निर्णय केला, योजना त्याची तयार केली, भाऊसाहेबांनी ती कॅबिनेटमध्ये मांडली आहे आणि या निमित्ताने आम्ही ठरवलंय 5 धरण क्षेत्रातली सगळी ऊसाची शेती ही आम्ही मायक्रो इरिगेशनवर, ड्रिप इरिगेशनवर आणणार आहोत
आणि त्यातून उत्पादकता वाढवून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात कशी मदत करता येईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कारखानदारी अडचणीमध्ये आली, ऊसाच्या शेतकऱ्याला FRP मिळत नव्हता, त्यावेळी 2000 कोटी रुपये राज्य सरकारने उपलब्ध करून दिले आणि या 2000 कोटीच्या माध्यमातून महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये 99.99% आपण FRPचं पेमेंट हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलं आहे। इतर कुठल्याही राज्यामध्ये 50-60% जास्त पैसे हे शेतकऱ्याला मिळालेले नाहीत। आमचे चंद्रकांत दादा, आमचे बापू या दोघांनी हा प्रयत्न केला आणि साखर कारखानेही चालले पाहिजेत, पण शेतकऱ्यालाही पेमेंट झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करून 2000 कोटी रुपये राज्य सरकारने दिले। 8000 कोटी रुपयाची थेट मदत दुष्काळी भागाला केली। 17000 कोटी रुपये वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले आणि मोठ्या प्रमाणात शाश्वत शेती झाली पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला। खरं म्हणजे अनेक वेळा अपेक्षा मोठ्या असतात आणि त्या असल्याही पाहिजेत। जे करतात त्यांच्याचकडनं अपेक्षा असतात, जे काहीच करत नाही त्यांच्याकडनं कधीच अपेक्षा नसतात। खरं म्हणजे 15 वर्षामध्ये या शेतीच्या क्षेत्राची जी अवस्था झाली 1-2 वर्षामध्ये ती बदलून जाईल असं जर कोणी म्हणत असेल तर ते शक्य नाही। पण हे निश्चित आहे की उचित दिशा आम्ही घेतली, त्या दिशेनं जाणं सुरू केलं। पहिल्यांदा राज्यामध्ये शेती आणि ग्राम विकासचा फोकस आम्ही तयार केला। राज्याच्या सरकारची सगळी पावलं, सगळे निर्णय, सगळे पैसे हे शेती आणि ग्राम विकासाकडे कसे वळवता येतील हा प्रयत्न आम्ही सुरू केला। मग पाणी पुरवठ्याच्या योजना असतील की ज्या योजनांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पेयजल योजना आम्ही सुरू केली, शौचालयांच्या योजना असतील 40 लाख शौचालय एका वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी बांधले, किंवा त्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल ज्यातनं प्रत्येक गावापर्यंत रस्ता गेला पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला। आणि म्हणून शेती आणि ग्राम विकासावर पूर्णपणे त्या ठिकाणी भर देऊन हा महाराष्ट्र बदलण्याचं काम हे या ठिकाणी आपण सुरू केलं। आणि हे करत असताना मी सातत्याने सांगत होतो की कर्जमाफीची मागणी होते, कर्जमाफीला आमची ना नाहीये, कर्जमाफी हा उपाय आहे, पण कर्जमाफी हा अंतिम उपाय नाहीये। जोपर्यंत आमचा शेतकरी कर्ज भरण्याकरता सक्षम होत नाही तोपर्यंत तो वारंवार कर्जबाजारी होत जाईल। कर्ज उचलल्यानंतर ते भरण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, नाहीतर शेतकऱ्याला किती वेळा कर्जमाफी दिली तरी तो कर्जबाजारी होत राहील। आणि म्हणून पहिल्यांदा शेती क्षेत्रात गुंतवणूक करू आणि त्यानंतर कर्जमाफी करू अशा प्रकारची भूमिका सातत्याने मी स्वीकारली। आणि आता ज्यावेळी हे लक्षात आलं की आता 12.5% आपला कृषीचा ग्रोथ रेट गेलाय आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक जर संपन्न करायचं असेल तर विशेषतः जो शेतकरी कर्जबाजारी झालाय, ज्याला आता नव्याने कर्ज मिळत नाही अशा शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे। 4 वर्ष सातत्याने दुष्काळामुळे राज्यातले 42-44 लाख शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना आता कर्जच प्राप्त होत नाही, त्यांची कर्जमाफी करून त्यांना कर्ज प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारचा विषय आमच्या समोर आला। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी आम्ही केली आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करायचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही केलं। दादांनी सांगितलं गोष्ट खरी आहे। आपण जर बघितलं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रति शेतकरी कुटुंब कर्ज हे महाराष्ट्राचं कमी आहे। प्रति शेतकरी कुटुंब जर कर्ज बघितलं केरळचं 2 लाखाच्या वर आहे, पंजाबचं 1.5 लाखाच्या वर आहे आणि महाराष्ट्राचं 54,000 आहे। पण तरी देखील या कुठल्याही राज्यापेक्षा मोठी कर्जमाफी ही या ठिकाणी आम्ही केली आणि सरसकट कुठलीही अट त्याच्यामध्ये जमिनीची लावली नाही। पहिल्यांदा आम्ही अल्पभूधारक हा विषय घेतला होता, पण मागणी झाली अल्पभूधारक नको, सरसकट जमिनी ज्याच्याकडे जेवढी जमीन असेल त्या जमिनीचा विचार न करता त्या ठिकाणी ती कर्जमाफी झाली पाहिजे, तोही विषय आम्ही मंजूर केला आणि 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली। 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर अनेक लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतात। काही लोक म्हणतात तुम्ही म्हणताय की 36 लाख 40 लाख आकडा आणला कुठून, हे खरंच होणार आहे का? काहीतरी इतके अकलेचे तारे तोडून राहिले। काही लोकांनी अकलेचे तारे तोडले की 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी 90 लाख लोकांना तुम्ही म्हणता आणि त्यांनी गणित करून सांगितलं 1.5 लाख × 90 लाख म्हणजे 13,500 कोटी रुपये। अरे वेड्यांनो,
90 लाखाच्या ऐवजी 1 कोटी पकडा. 1 कोटी लोकांना जर 13,500 कोटी रुपये मिळाले तर 13,500 कोटीच मिळतील. 1,30,000 मिळणार आहे का? 1,50,000 मिळणार आहे का? अरे 90 लाख गुणिले 1.5 लाख म्हणजे 1,35,000 कोटी रुपये एवढे होतात. पण अकलेचे तारे तोडायचं ठरवलं, प्रत्येक गोष्टीला चुकीचं दाखवायचं ठरवलं, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वाईट करायचं ठरवलं, जेवढामध्ये विष्ठा कालवायची ठरवली की जी मानसिकता असते त्या मानसिकतेला सरकार शेतकऱ्यांचं ऐकतं हे पाहत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे पाहत नाही. शेतकऱ्यांमध्ये काहीतरी अंग्रेज तयार करायचा, खोटं नाटक सांगायचं, त्यांच्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांची कमतरता नाही आहे. आणि म्हणून खोट्या नाट्या गोष्टी सांगून आणि अलीकडच्या काळात व्हॉट्सअप तर असं तयार झालाय ज्याला जे वाटलं ते लिहून टाका, खरं आहे खोटं आहे नंतर सरकार पाहत राहील. अनेक खोट्या गोष्टी त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की 1,50,000 रुपयाची कर्जमाफी झाल्यानंतर 100% 7/12 कोरा होणारे आज आमच्याकडे 36,10,216 शेतकरी आहेत. 36,10,216. त्याच्यामध्ये जवळजवळ अजून 3 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना 10,000 20,000 रुपये भरले तर उरलेले 1.5 लाख राज्य सरकार भरणार आहे आणि त्यांचाही 7/12 कोरा होणार आहे. आणि जवळजवळ 2 ते 3 लाख असे आहेत की ज्यांच्या रूपांतरणाच्या माध्यमातून 7/12 कोरा होणार आहे. आणि हवेतले आकडे सांगत नाही, खरं म्हणजे माध्यम देखील या ठिकाणी आहेत, तेही अनेकदा शंका व्यक्त करतात. म्हणून मी आज आपल्याला सांगतो एकेका जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे त्याचे आकडे आपण बघा. नगर जिल्हा, अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये 1.5 लाखापर्यंतच्या कर्जमाफीत 100% 7/12 कोरा होणार आहे. त्याच्यानंतरची मी सांगतच नाहीये, हा पहिलाच घटक सांगतोय. 2 लाख शेतकरी त्यांचा 7/12 नगर जिल्ह्यात कोरा होईल. अकोला जिल्ह्यामध्ये 1,20,000 शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 1,11,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. अमरावती जिल्ह्यामध्ये 1,72,000. मी 760 वगैरे आकडा मुद्दाम सांगत नाही, तो छोटा आकडा सांगत नाही, ठोक आकडे सांगतोय. अमरावतीमध्ये 1,72,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. औरंगाबाद जिल्ह्यात 1,48,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. बीड जिल्ह्यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. भंडारा जिल्ह्यामध्ये छोटा जिल्हा आहे, 42,872 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2,49,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. धुळ्यामध्ये 75,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. गडचिरोलीमध्ये फार कमी लोक त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र आहे, फार कमी लोक हे त्या ठिकाणी कर्ज घेतात. त्या गडचिरोलीमध्ये 97% शेतकऱ्यांचा म्हणजे 29,000 शेतकऱ्यांचा हा 7/12 त्या ठिकाणी कोरा होईल. गोंदिया जिल्ह्यामध्ये 68,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. हिंगोली जिल्ह्यात 55,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,94,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. जालना जिल्ह्यामध्ये 1,96,000 म्हणजे 2 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. लातूर जिल्ह्यामध्ये 80,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. नागपूर जिल्ह्यामध्ये 84,665 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये 1,56,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 33,000 शेतकऱ्यांचा 7/12 त्या ठिकाणी कोरा होईल. नाशिक जिल्ह्यामध्ये 1,36,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 74,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. पालघर परभणी जिल्ह्यामध्ये 1,63,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. पुणे जिल्ह्यामध्ये 1,83,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 41,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. सांगली जिल्ह्यामध्ये 89,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल. रायगड जिल्ह्यामध्ये 10,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल, कारण त्या ठिकाणी फारसं कर्जच कोणी घेत नाही. त्याचप्रमाणे
आमचा सांगली जिल्ह्यामध्ये 89,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सातारा जिल्ह्यात 76,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सिंधुदुर्ग मध्ये पुन्हा त्या ठिकाणी कर्ज कमी लोक घेतात 24,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,08,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. वर्धा जिल्ह्यामध्ये 98,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. वाशिम जिल्ह्यामध्ये 45,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,42,000 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. एकूण हे गणित तुम्हाला मी जे सांगतोय, एका दुसरा जिल्हा वाचताना सुटला असेल तर 36,10,216 शेतकऱ्यांचा हा या ठिकाणी हिशोब आहे. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये 10,000, 20,000, 30,000 रुपये भरून अजून 40,000 शेतकरी बसतील. तेच आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून 30,000 शेतकरी त्याच्यामध्ये बसतील. हेच आमच्या नगर जिल्ह्यामध्ये अजून 25,000 शेतकरी त्याच्यामध्ये बसतील. आणि म्हणून 1.5 लाखापर्यंतचा सातबारा कोरा आणि 1.5 लाखाच्या वर आम्ही वन टाइम सेटलमेंट करणार आहोत. आता काही लोकांना वाटलं की वन टाइम सेटलमेंट हे 30 तारखेपर्यंतच करायचं आहे. मला मेसेज आले, भाऊ 30 तारखेपर्यंत आम्ही पैसे भरायचे कसे? आमचं 2 लाखाचं कर्ज आहे, 50,000 रुपये भरावे लागणार आहे. मी त्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, त्यांना 30 तारखेपर्यंत ते भरायचे नाही आहे. हे त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 6 महिन्याचा वेळ आम्ही देतो आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी उरलेले पैसे भरायचे. 1.5 लाख रुपये आम्ही भरू. आणि एवढंच नाही तर आम्ही आता बँकांना देखील विनंती करतोय की हे पैसे भरायला देखील बँकांनी जर मदत केली तर 1 वर्ष 2 वर्षाचे हप्ते त्यांना पाडून द्यायचा प्रयत्न करू. आणि त्या हप्त्याच्या माध्यमातून त्यांचे पैसे आणि राज्य सरकारचे 1.5 लाख रुपये मिळून त्याला देखील कर्जमुक्त करू. आणि त्या माध्यमातून हा जो शेतकरी आहे हाही मोठ्या प्रमाणात कर्जमुक्त होईल. हे होत असताना जे पुनर्गठित शेतकरी आहेत, या पुनर्गठित शेतकऱ्याला यात घेतलाय की नाही? पुनर्गठित शेतकऱ्याला निश्चितपणे यात घेतलाय. पण त्यातला जो पूर्णपणे कर्जमुक्त झालेला आहे किंवा जो नियमित कर्ज भरतोय त्याच्याकरता देखील योजना तयार केली आहे. पुनर्गठित होऊन जो कर्जबाजारी झाला त्याची योजना तयार केली आहे. आणि हे कर्ज घेत असताना केवळ पीक कर्जाचा विचार केलेला नाही, पीक कर्जासोबत मध्यम मुदतीचं कर्ज देखील आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हे करत असताना जे नियमित भरणारे शेतकरी आहेत, मी विधानसभेतच सांगितलं होतं की त्या शेतकऱ्यांना असं वाटू नये की आम्ही नियमित भरलं तर चूक केली. खरं म्हणजे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी नियमित भरल्यामुळेच आज आमच्या बँका शिल्लक आहेत. जर त्यांनी नियमित भरलं नसतं तर आमच्या जवळ कर्ज द्यायला देखील बँका शिल्लक राहिल्या नसत्या. आणि म्हणून या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे मोठं सामाजिक कार्य, राष्ट्रकार्य केलंय. आणि म्हणून आम्ही निर्णय केला की त्या शेतकऱ्यांना देखील आम्ही 25% किंवा 25,000 रुपये हे प्रोत्साहनपर देऊ. पण 15,000पेक्षा कमी कोणालाही देणार नाही. हा देखील निर्णय या ठिकाणी केला. मला याची कल्पना आहे की काही लोकांना वाटतं की 25,000 रुपये कमी आहेत. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, देशातल्या कुठल्या राज्याने नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली दाखवा. देशातल्या कुठल्याही राज्याने दिली नाही. देशातल्या कुठल्या राज्याने प्रोत्साहनपर पैसे दिले दाखवा. कुठल्याही राज्याने दिले नाही. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं हा निर्णय केला की काही ना काही फुलाची पातळी आमचा जो नियमित भरणारा शेतकरी आहे त्याला देखील या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि तो निर्णय देखील आम्ही केला. खरं म्हणजे देण्याची इच्छा तर खूप आहे. याहीपेक्षा जास्त देता येईल तर देऊ. पैसा आमचा थोडी आहे, माझ्या घरून थोडी जातो. पैसा तुमच्या घामाचा आहे, टॅक्सचा पैसा आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे. त्याच पैशातनं आम्ही देतो. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शेवटी राज्य चालवण्याकरता देखील आज आपल्या राज्याचा अर्थसंकल्प आता 4,000 कोटी रुपयाच्या तुटीचा अर्थसंकल्प आहे. म्हणजे आमदनी अठ्ठनीन खर्चा भाराना आहे. पण काळजी करायचं कारण नाहीये. 4,000 कोटी रुपयाची तूट असली तरी ती तूट भरून काढू. आणि ही 34,000 कोटीची कर्जमाफी याकरता देखील ईश्वराच्या कृपेनं, विठ्ठलाच्या कृपेनं हा पैसा आम्ही उभा करू. पण हे करत असताना दुसरीकडे माझ्यासमोर चिंता आहे. ती चिंता ही आहे की आज आपण जर शेती क्षेत्रातली गुंतवणूक थांबवून दिली, शेवटी सरकारला काही पैसा छापता येत नाही. तो जमा करावा लागतो, टॅक्सच्या रूपाने जमा करावा लागतो, कर्जाच्या रूपाने जमा करावा लागतो. आणि आपण जर
शेती क्षेत्रातली गुंतवणूक बंद केली. ड्रीपची गुंतवणूक, आपल्या कृषी पंपाची गुंतवणूक, शेततळ्यांची गुंतवणूक, सिंचनाची गुंतवणूक ही जर बंद पडली तर राज्यातला शेतकरी पुन्हा 5 वर्षामध्ये तसाच कर्जबाजारी होईल आणि पुन्हा तो सरकारकडे आशा लावून पाहिल. पुन्हा तो अशाच प्रकारे खऱ्या अर्थानं अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जाईल. आणि म्हणून माझ्या समोरचं आव्हान हे 34,000 कोटी रुपये नाही आहे, ते तर ईश्वराच्या कृपेने आणू. पण त्याच वेळी माझ्या समोरचं मोठं आव्हान हे आहे की कर्जमाफी झाली तरी कृषी क्षेत्रातली, शेती क्षेत्रातली गुंतवणूक, ही गुंतवणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही झाली पाहिजे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकारची मदत घेऊन, बँकांची मदत घेऊन, अजून जे काही मदत करणारे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत ते वापरून शेती क्षेत्रातली गुंतवणूक आम्ही कमी होऊ देणार नाही. शेती क्षेत्रामध्ये ड्रीप इरिगेशन करता असेल, मायक्रो इरिगेशन करता असेल, हा पैसा आम्ही गुंतवू. आणि त्यासोबत आता तर आम्ही नवीन योजना आणली आहे सोलर फिडरची. आपल्याला 12 तास 24 तास वीज मिळाली पाहिजे, दिवसाचे 12 तास चांगली वीज मिळाली पाहिजे. आतापर्यंत लोक सोलर पंप द्यायचे. महाराष्ट्र पहिलं राज्य असेल. आम्ही सांगितलं एक एक पंप बदलता बदलता नाकी 9 येतील. आणि म्हणून ज्या फिडरवरनं शेतकऱ्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वीज मिळते, ते फिडरचं फिडर हे आता आम्ही सोलरवर टाकणार आहोत. त्यामुळे 12 तास अविरत वीज ही शेतकऱ्याला सोलरच्या माध्यमातून मिळेल. त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. त्याचा पायलट प्रोजेक्ट आता आम्ही केला. त्याची सुरुवात आपले अण्णा हजारे ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशातल्या समाजाला एक दिशा दिली, त्या अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमध्ये पहिला फिडर येत्या आठवड्यामध्ये आम्ही भूमिपूजन करणार आहोत. आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले हे फिडर आम्ही सोलरवर टाकणार आहोत. लिफ्ट इरिगेशनचे फिडर हे सोलरवर टाकणार आहोत आणि शेतकऱ्याला 12 तास अविरत वीज ही त्या ठिकाणी देणार आहोत. एवढंच नाही, दुसरी योजना आम्ही आणतो एनर्जी एफिशियंट पंपाची. आज जे आपण पंप वापरतो, आपला 3 HP चा पंप 5 HP ची वीज खातो आणि आपल्याला त्याहीपेक्षा कमी आउटपुट देतो. 5 HP चा पंप 7 HP ची वीज खातो आणि 3 HP चं पाणी फेकतो. कारण हे सगळे आपले पंप हे एनर्जी एफिशियंट नाही आहेत. पण आता आम्ही नवीन योजना आणतो आणि एनर्जी एफिशियंट पंप आणतो. 5 HP चा पंप लावला तर 3 HP ची वीज खाणार आहे आणि 7 HP चं पाणी देणार आहे. अशा प्रकारचा एनर्जी एफिशियंट पंप हा आम्ही सवलतीच्या दरामध्ये आणि त्याच्यातलं मॉडेल देखील आम्ही असं आणण्याचा प्रयत्न करतोय की विजेच्या बचतीतून आम्ही त्यातले पैसे परत केले पाहिजेत, म्हणजे शेतकऱ्यावर त्याचा जास्ती बोजा येता कामा नये. अशा प्रकारची योजना देखील या ठिकाणी तयार करतो. आणि म्हणून शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, त्यासोबत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कृषीच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे. मगाशी मालक सांगत होते डाळिंब मोठ्या प्रमाणात होत आहेत पण प्रक्रिया होत नाही. आज आपल्या राज्यामध्ये पेप्सी असेल, कोक असेल, जैन इरिगेशन असेल, रामदेव बाबा असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करतो. आणि फळ उद्योगावर, फळांवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योग सुरू करतोय. माझा विश्वास आहे की येत्या 2 ते 2.5 वर्षामध्ये इतके प्रकल्प आम्ही सुरू करू की देशामध्ये सर्वाधिक फल प्रक्रिया उद्योग असलेलं राज्य कुठलं असेल तर तो माझा महाराष्ट्र असेल, हा विश्वास मी देतो. आणि त्या निमित्ताने सदाभाऊ निश्चित सोलापूर जिल्हा असेल, सांगली असेल, या सगळ्या भागामध्ये हा उद्योग, जिथे द्राक्ष आहेत, ज्या ठिकाणी डाळिंब आहेत, या भागामध्ये हा उद्योग आला पाहिजे, हा प्रयत्न आपण करू. खरं म्हणजे सोलापूरचे तर आमचे शेतकरी हे प्रचंड मेहनती आहे. सांगोला सारख्या दुष्काळी भागामध्ये मी गेल्यानंतर एक शेतकरी आपल्या शेतामध्ये मला घेऊन गेला आणि त्यांनी दाखवलं की जलयुक्त शिवारमुळे पाणी मिळालं आणि त्यांनी ऍपल बेर त्या ठिकाणी घेतला. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी ऍपल बेरच्या माध्यमातून 25 लाख रुपयाचं उत्पन्न हे त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं. तो म्हणाला जोपर्यंत जलयुक्त शिवार नव्हती, महाराणासारखी माझी शेती होती, या ठिकाणी शेती देखील करू शकत नव्हतो आणि आता पाणी आलं तर 25 लाख रुपये या ठिकाणी मिळवले. त्यामुळे प्रक्रिया उद्योग झाले पाहिजेत. शेतीवर आधारित मोठ्या प्रमाणात विपणनाची व्यवस्था झाली पाहिजे. कोल्ड स्टोरेज झाले पाहिजे. मोठ्या प्रमाणात वखारींची व्यवस्था झाली पाहिजे. या प्रत्येक गोष्टीला गुंतवणूक लागणार आहे आणि ही गुंतवणूक करायचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. शेतीचं क्षेत्र बदलायचं असेल तर शेतीमध्ये
उत्पादन तर वाढवावंच लागेल, पण उत्पादन आल्यानंतर मार्केट आणि शेतकरी यांच्यामध्ये जी दलालांची साखळी आहे ती साखळी देखील मोडून काढावी लागेल आणि शेतकऱ्याला थेट मार्केट हे आपल्याला द्यावं लागेल. ते थेट मार्केट देण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. मागच्या काळात फळं आणि भाजीपाला आम्ही नियमनमुक्त केलं. आज मुंबईमध्ये जाऊन बघा, मुंबईच्या सगळ्या भागामध्ये गावगावचे शेतकरी आपला माल घेऊन येतात आणि इतकी गर्दी होते. मुंबईच्या लोकांनी आता वेगवेगळ्या मंडयांमध्ये जाणं सोडलं आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या सगळ्या मालाला विकत घेण्याकरता त्या ठिकाणी झुंबड लावली जाते. असे शेतकऱ्याचे बाजार हे सगळ्या भागामध्ये आम्ही सुरू करतो. ते आमच्या सगळ्या सरकारी जागा त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्या कंपन्यांना यांत्रिकी पूर्णपणे द्यायची आणि त्या माध्यमातून आमच्या शेतीमध्ये यांत्रिकीचा वापर जास्ती झाला पाहिजे. त्या उत्पादक कंपन्यांना प्रोक्युरमेंटची अवस्था मिळाली पाहिजे. त्यांनाच त्या ठिकाणी वखारी तयार करून देता आल्या पाहिजे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्या मार्केटमध्ये माल आला पाहिजे. अशा प्रकारची साखळी ही तयार करण्याचं काम आम्ही करतो. बंधू भगिनींनो, हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे. कारण ज्यावेळी आम्ही निवडून आलो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन निवडून आलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सत्तेमध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे महाराजांनी रयतेचं राज्य तयार केलं, सामान्यांचं राज्य तयार केलं, शेतकऱ्याचं राज्य तयार केलं आणि आम्ही महाराजांनी इतके मोठे कधीच होऊ शकत नाही. आम्ही तर त्यांच्या पायाची धूळ आहोत. पण त्यांच्या पायाची धूळ बनण्याकरता देखील जोपर्यंत शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही तोपर्यंत छत्रपतींचं नाव हे देखील आम्हाला अभिमानानं घेता येणार नाही. आणि म्हणून छत्रपतींसमोर त्या ठिकाणी अभिमानानं उभं राहण्याकरता, या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. ही योजना कर्जमाफी पुरता मर्यादित नाही आहे. कर्जमाफी तर सुरुवात आहे. कर्जमुक्तीपर्यंत जायचं आहे. कर्जाच्या फेऱ्यातनं माझ्या शेतकऱ्याला बाहेर काढायचं आहे. त्याकरता खऱ्या अर्थाने ही योजना सुरू केली आहे. तुम्ही या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्या, तुमचा विश्वास या ठिकाणी आम्हाला द्या. आजपर्यंत जशा प्रकारे आमच्या पाठीशी उभे राहिले भविष्यात देखील उभे राहा. मी तुम्हाला सांगतो, या राज्यातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमचा कुठलाही स्वार्थ नाही, आमच्या कुठलाही संस्था नाही, आम्हाला काही मिळवायचं नाही, काही घेऊन आलेलो नाही, काही घेऊन जायचं नाही. केवळ सेवेकरता आलोय. शेतकऱ्याची सेवा करून या ठिकाणून परत जाऊ आणि म्हणून तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. हे राज्य चालेल शेतकऱ्याकरता, हे राज्य चालेल गरीबाकरता. गरीबाचं कल्याण, शेतकऱ्याचं कल्याण हेच या राज्याचं ब्रीदवाक्य असेल. त्याकरता तुमचा आशीर्वाद द्या, विठू माऊलीचा आशीर्वाद द्या, छत्रपती शिवरायाचा आशीर्वाद द्या. एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.